तालुक्यातील नागरिकांसाठी सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी उभारण्यात आलेली अत्याधुनिक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता सेवेसाठी सज्ज झाली आहे। या इमारतीचं लोकार्पण सोहळा 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। सुमारे 22 कोटी 66 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीत तहसील कार्यालय, उपकोषागार, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, कृषी आणि वनपरिक्षेत्र कार्यालयांसह विविध शासकीय विभागांचा समावेश आहे। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। आपण आता उभे आहोत लाखांदूर येथील प्रशासकीय इमारत आणि या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणार आहे। 1 वर्षापासून या इमारतीचे बांधकाम झाले असून वर्षभरातून का असोना उद्या या इमारतीचे उद्घाटन लोकार्पण या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे हस्ते होणार आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। 1 वर्षाची प्रतीक्षा संपली असून प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उद्या होणार आहे व लाखांदूर तालुक्यातील जनतेला एकाच ठिकाणी सर्व सुविधा या इमारतीमध्ये मिळणार आहे। तरी उद्या या इमारतीचे लोकार्पण होत आहे। या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावंतकुमार आणि पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने या इमारतीचे तसेच कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व हेलिपॅडची पाहणी करून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली आहे। आपण पाहू शकता आपल्या या प्रशस्त अशी इमारत उभी आहे आणि सभोवताली गार्डन आहे आणि या इमारतीच्या माध्यमातून सर्व लाखांदूर तालुक्यातील लोकांना एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहे। लाखांदूर तालुक्यातील जनतेची जे वर्षभराची पायपीट होती ती आता संपलेली आहे आणि उद्या या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व सुविधा या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सावंत कुमार तसेच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी केले आहे। प्रकाश नागतोडे, न्यूज मराठी 24/7 भंडारा।